पण 2023 मध्ये सुरुवात केली. न्यू बॉर्न बेबी पासून ते 7XL पर्यंत हे खूप प्रीमियम कलर्स आहेत. ते आपण फ्री शिपिंग देतो. हा खूप रिच वाटतो. अरे खरंच महाग आहे यार. हिची आवडती वस्तू. आम्हाला एक तुमची कॅरी बॅग पाठव. प्रिंट्स पण सगळ्या बाहेरून येतात. फक्त त्याला वेळ लागते ती कला ओळखायला. अंगापेक्षा भोंगो मोठो हेच करायचं आणि हयच भोगायचं. पण नोकरी सांभाळून तो व्यवसाय करणं हे तेवढंच जिद्दीचं काम असते. आपला स्वतःचा ब्रँड सुरू करावा. गेल्या 3 वर्ष असा अजिबात अनुभव नाही आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. स्वतःचा व्यवसाय करणं हे अनेकांचं स्वप्न असते, पण नोकरी सांभाळून तो व्यवसाय करणं हे तेवढंच जिद्दीचं काम असते. आज आपण अशाच एका युवकाला भेट द्यायला आलो आहोत मुंबई सेंटरमध्ये. म्हणजे त्यांनी मागील काही वर्षांपासून स्वतःचा टी शर्टचा व्यवसाय चालू केला आहे, तो पण स्वतःच्या घरून. म्हणजे कसं प्रिंटेड वगैरे टी शर्ट असतात ना, म्हणजे मराठी काही नाही काही मेसेज वगैरे असतात, तसं तुम्हाला बहुतेकांना माहितीच असेल. त्याच्या ब्रँडचं नाव आहे आंबो मॅन आणि त्या युवकाचं नाव आहे प्रशांत कांबळे. तर आज आपण त्याच्या घरी व्हिजिट करण्यासाठी आलो. म्हणजे कसं आजपर्यंत मी 2 त्याच्याकडनं टी शर्ट घेतलेले आहेत. खूप चांगल्या क्वालिटीचे टी शर्ट आहेत, म्हणून म्हटलं की ही व्हिडिओ करून आपण तुमच्यापर्यंत पोहोचूया. आज त्याच्या घरी भेट देऊन आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपल्यासोबत आता प्रशांत कांबळे आहे आणि प्रशांतला तुम्ही सर्व ओळखतच असाल. नमस्कार प्रशांत. नमस्कार. हां, ॲक्च्युली तुझ्या हा व्यवसाय आहे त्याची सुरुवात कशी काय झाली हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. अच्छा, आता कसं आहे की मी स्वतः ब्रँड आणि मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्रात गेली 12 वर्ष काम करतो. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज बद्दल, याकुल्ट बरोबर, पॉलिकॅप बरोबर, NIT बरोबर, प्रभात डेअरी बरोबर. आता रिसेंटली मी पॅराशूट कोकोनट ऑइलचा ब्रँड हँडल करत होतो. सध्या अँकर मध्ये काम करतोय, ज्यामध्ये मी इंडिया, मिडल ईस्ट आणि साऊथ ईस्ट एशिया बघतोय. तर एवढी वर्ष काम करत असताना वेगवेगळ्या ब्रँड्स वरती काम केलं आणि एक डोक्यात बॅक ऑफ द माइंड विचार होता की आपला स्वतःचा ब्रँड सुरू करावा. आणि कोविडमध्ये थोडाफार वेळ मिळाला आणि सॅलरी वगैरे कट डाऊन झालं होतं, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, प्रॉब्लेम आलेला. मग त्यामध्ये एक पॅरलल स्ट्रीम सुरू केली की आपला युट्यूब चॅनल सुरू करूया, इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट क्रिएट करूया आणि हळू त्यातून आपलं मर्चेंडाईज सुरू करूया, असा एक विचार होता. आणि म्हणून मग 2023 मध्ये आपण आंबोमॅन टी शर्टला सुरुवात केली. आंबोमॅन टी शर्ट. म्हणजे तुला सांगतो की एकदा आपली भेट झाली आहे. येस. आणि त्याच्या अगोदर आपली भेट झाली नव्हती, कारण मी ऑनलाईन टी शर्ट मागवली होती. म्हणजे तुझ्या मी आजपर्यंत 2 टी शर्ट यूज केलेले आहेत. एक येलो कलरची होती आणि एक मला वाटते लॅव्हेंडर कलरची होती. आणि त्याची क्वालिटी खूप छान होती, म्हणून मी विचार केला की आज तुझ्याकडे येऊन लोकांपर्यंत हे सर्व पोहोचवूया. मला सांग की मी सर्व टी शर्ट वगैरे असतात त्याचं तू सिलेक्शन कसं असते? म्हणजे ऑर्डर करतोस की डायरेक्ट की कसं काय असते? कसं असतं की आता आपण सध्या तरी मीडियम स्केलवरती करतोय, तर त्यामुळे आपल्याला फॅब्रिक घेऊन स्टिचिंग करणं तेवढं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. म्हणून आपण काय केलं, आपण सुरुवातीला खूप सारे मार्केट्स फिरलो. आपण दिल्लीला गेलो, आपण अमृतसरला गेलो, आपण साऊथला गेलो. त्यामध्ये जो तिरुपूरचा मार्केट आहे ना, तो ह्या होजियरी किंवा या टी शर्टसाठी, या मार्केटसाठी सगळ्यात बेस्ट मार्केट आहे पुऱ्या इंडियामध्ये. ओके. तर आपण तिकडून टी शर्ट सोर्स करतो. आपले सप्लायर्स पण चांगले आहेत. इनिशियली आपण 4-4, 5-5 हजारचा मालही मागवायचो. त्यासाठी मग त्यांनी आपल्याला इनिशियल सपोर्ट केलं. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना ते आपल्याला क्वालिटी कन्सिस्टंटली देत राहिले. जसं आपण फॅब्रिकची क्वालिटी म्हणतो की म्हणजे डे 1ला आपण जे फॅब्रिक मागवत होतो आणि आता मागवतोय त्यामध्ये 1% तफावत नसते. कारण कसं क्वालिटी अशी गोष्ट आहे ना की एकदा माणूस आला ना की तुम्ही 4 लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा या ठिकाणी असं असं मिळते. तर आता आपण हे सर्व टी शर्ट बघतोय, ह्याच्यामध्ये साईजेस वगैरे कशा काय असतात? मग आता आपण जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा असं होतं की म्हणजे सगळे ते गोष्ट करतायत, पण आपण वेगळं काय करतोय. आपण बघितलं की मार्केटमध्ये गॅप होती की लहान मुलांसाठी म्हणजे 24-25 पासून साईज अवेलेबल होत्या आणि मोठ्यांपर्यंत 46 पर्यंत साईज अवेलेबल. बरोबर. तर वेगळं काहीतरी करायचं म्हणून आपण 1 वर्षाच्या बाळापासून म्हणजे त्याच्यापेक्षाही लहान म्हणजे न्यू बॉर्न बेबी पासून ते 7XL पर्यंत सर्व साईजेस अवेलेबल करू. तर आता ही तुम्ही बघताय ही 0 साईज आहे ना, ही एकदम न्यू बॉर्न बेबीसाठी आहे. ओके. पेटू क्लस्टरचं टी शर्ट आहे. नंतर हे 1 वर्षासाठी 20 साईज, 22, 24, 26, 28, 30, 32. आता 32 म्हणजे किड्स मध्ये ही सगळ्यात मोठी साईज आहे. आणि मेसेज बघू शकतो आपण, तुका बघा सगळं कळता, तुका बाबा सगळं कळतं, असे मेसेज आहे. म्हणजे असे आता आपण जे बघितले त्या प्रत्येक टी शर्ट वरती वेगळे वेगळे मेसेज ना. येस येस. आणि वेगवेगळे मेसेज आणि प्रत्येक मेसेज मध्ये वेगवेगळे कलर आहेत. तर मी जसं बोललो की आपण मार्केटमध्ये गॅप बघितली, प्रत्येक साईज नव्हती अवेलेबल. आपण साईज अवेलेबल करून दिली आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपण 10 ते 12 कलर्स आपण देतो. बापरे. तर हे बघा, आता हा आहे, हा पॅरेट ग्रीन आहे. ओके. त्याच्यानंतर हा आहे, हा लव्हेंडर आहे. ओके. त्यानंतर हा आहे, हा गर्ल्सला खूप आवडतो, राणी पिंक. आणि प्रत्येकावरती आपण मेसेज पण बघतोय वेगळा वेगळा आहे. हा नेव्ही ब्लू आहे. हा आहे, हा ब्लॅक आहे. त्याच्यानंतर हा आहे, हा मिंट ग्रीन आहे. तर हे खूप प्रीमियम कलर्स आहेत. हा गोल्डन येलो आहे. बरोबर. नंतर मग हा रेड आहे. नंतर हा टील ब्लू आहे. नंतर हा परत एक बेबी पिंक, एक सॉफ्ट पेस्टल कलर आहे.
व्हाईट आहे आणि हा मरून कलर आहे. हा तर प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला हे सर्व कलर्स अवेलेबल असणार आहेत, म्हणजे पेरेंट्सला पण व्हरायटी मिळते त्यांच्या मुलांसाठी टी शर्ट. आणि 10-12 कलर पण दिसले आणि बरोबर त्याच्यासोबत मेसेज पण सगळे कळले. Yes, yes. म्हणजे कसं प्रत्येकाची शेवटी आवड निवड वेगळी असते. बरोबर. किंवा कधी कधी असं असते की कुणी गावाला चाललंय बरोबर. तर कोकण यूज करेल, किंवा कोणाचा मस्तीखोर वगैरे मुलगा असेल किंवा काय, त्याच्या अनुसरून ते टी शर्ट घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर तुझ्याकडे तेवढे टी शर्ट पण आहेत आणि तेवढे त्याच्याबरोबर वेगळे वेगळे मेसेज पण आहेत. आणि हे मोठे साईजचे आहेत काय? हो, आता तुम्ही मोठ्यांमध्ये बघाल ना तर 34 पासून साईज सुरू होते, जी एक्सेस आम्ही म्हणतो, एक्स्ट्रा स्मॉल. 34, 36, 38, आता 40 विकायला 40 आहे, 42 आहे, 44 आहे, 46 आहे. आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने रेंज दाखवीन ज्याच्यामध्ये 4XL, 5XL, 6XL आणि 7XL पर्यंत आपले सगळे साईज आहेत. हा, आता 7XL बद्दल वगैरे सांगायचं म्हणजे कसं असतं माहितीये का, जे लोक जास्तच हेल्दी असतात बरोबर. त्यांना बिचारांना काहीच ऑप्शन नसतो. Right. एखाद्या दुकानामध्ये गेल्यावरती एखाद दुसरं जे उरलेलं बोलतो आपण ते फक्त त्यांना घ्यावं लागते. तर तुझ्याकडे त्या पण तुझ्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे 7XL पर्यंत. 7XL चे टी शर्ट मला बघायला आवडेल. नक्कीच नक्कीच. म्हणून आपण म्हणतो की आंबोमॅन हा कोकणातला एकमेव ऑल साईज इन्क्लुझिव्ह ब्रँड आहे. म्हणजे 1 वर्षाच्या बाळापासून 7XL पर्यंत सर्व साईजेस मध्ये सर्व कलर्स आपले अवेलेबल असतात. हा, मग आता तुझ्याकडे जेवढे मेसेज होते त्या मेसेजच्या व्यतिरिक्त समजा कोणाला त्याचा पर्सनल कसला मेसेज पाहिजे असेल तर कस्टमाइज करून तर तसं पण अवेलेबल आहे काय? हो हो, नक्कीच. आता आपण काय करतो, कस्टमायझेशनसाठी पण मिनिमम रिक्वायरमेंट ठेवली आहे की 5 टी शर्ट असावे. बरोबर. हा, आणि त्या एका टी शर्ट साठी एक डिझायनर हायर करून डिझाईन करणं बरोबर. हा, visible होत हा. नाही. म्हणून आपण ऑफिसचे ग्रुप्स असतील, त्यांच्या ट्रिप असतात किंवा त्यांचे काही फंक्शन असते, स्कूलचे रियुनियन्स असतात, ओके, तर त्यांचे टी शर्ट्स आपण बनवतो. किंवा इव्हन कॉर्पोरेट ऑर्डर्सही आपण करतो. जसं आपण ब्रिंक आर्या म्हणून जी कंपनी आहे जी CMS म्हणजे कॅश मॅनेजमेंट करते, त्यांचे आपण टी शर्ट बनवतो. आपण ह्याच्यासाठी टी शर्ट बनवतो, कॅडबरीसाठी टी शर्ट बनवतो. ओके. आपण ब्रिटानियासाठी टी शर्ट बनवतो, आपण LNT साठी टी शर्ट बनवतो. तसे नावाजलेल्या कंपन्यांसाठी आपण टी शर्ट बनवतो आणि आपलं वर्षभर त्यांचे ऑर्डर असतात कारण आपण ती क्वालिटी तशी मेंटेन. बरोबर. हा, म्हणजे अशा प्रकारचे लोक तुझ्याकडे येत असतात. शिवाय गिफ्टिंगच्या ऑप्शन साठी पण येतच असेल. आपल्या खूप सारा कस्टमर बेस आहे ना, तो गिफ्टिंगसाठी म्हणजे ओव्हरनाईट. म्हणजे आज रात्री, आता काल मी एक ऑर्डर डिलिव्हर केली. आता तसं सांगायला नाही पाहिजे, पण 350 रुपीजचा टी शर्ट होतं आणि त्यांना अर्जन्सी होती की गिफ्ट करायला त्यांना हवं होतं. आपण इकडून त्यांना पोर्टरने 270 रुपये खर्च करून पाठवला. ऑब्जेक्टिव्ह होता की गिफ्ट करायचंय. 350 मध्ये माझा 270 रुपीज फक्त ट्रान्सपोर्टचा खर्च आला, जे आपण कस्टमरला चार्ज करत नाही. पण ओकेजन इम्पॉर्टंट होतं की गिफ्टिंगला आपल्याला द्यायचं. अरे वा वा वा, खूप सुंदर. तर बघू शकता, हे 3XLच्या पुढे 4XL, 5XL, 6XL आणि हा सर्वात महाग आहे टी शर्ट म्हणजे 7XL. अरे खरंच महाग आहे या. खूप मोठा टी शर्ट आहे. आणि ऍक्च्युली जे एवढ्या साईजचे असतील ना, ती ही व्हिडिओ पाहून नक्कीच खुश झाली असेल, कारण त्यांना मनपसंत अशी टी शर्ट या ठिकाणी मिळणार आहे. आता मगाशी तू बोललास डिलिव्हरीचं, मग ते डिलिव्हरी तुझी फ्री असते काय? आता कसं आहे की पॅन इंडिया आपण कुठेही टी शर्ट डिलिव्हर करतो. एक टी शर्ट जरी डिलिव्हर केलं ना तरी आपण फ्री शिपिंग देतो. आतापर्यंत आपले टी शर्ट इंडियामध्ये बघायला गेलो, आपल्या आसामला पण गेले आहेत, पॉंडिचेरीला पण गेले आहेत, आपल्या जम्मूला पण गेले आहेत. म्हणजे आम्ही सातारी जेव्हा टी शर्ट लॉन्च केलेलं तेव्हा ते आम्ही सातारी टी शर्ट आपले काही सोल्जर होते त्यांनी त्यांच्या कॅम्प मधून ऑर्डर केलेलं होतं. काय बोलतो? आणि आपण 0 शिपिंग चार्ज करतो पॅन इंडिया. इंडियाच्या बाहेर जे आपले ऑर्डर्स गेले, आपली मलेशियाला गेलेली आहे, आपली सिंगापूरला गेलेली आहे, आपली ह्या साईडला मिडल ईस्टला गेलेली आहे, म्हणजे दुबईला वगैरे टी शर्ट गेले, तेव्हा आपण त्यांना ऍट ऍक्च्युअल जी कुरिअर कॉस्ट होते ती आपण चार्ज करतो. अच्छा, पण इंडियामध्ये जर कोणी घेतली टी शर्ट तुझ्याकडनं तर ती फ्री शिपिंग असते त्याची. एक टी शर्ट असली तरी. हा, मग ते समजा तर मुंबई सारख्या ठिकाणी असेल तर ते तुला फोन वगैरे करू शकतात दिल्या नंबरवरती. आणि मग समजा त्यांना इतर पाहिजे असेल तर वेबसाईट पण आहे ना? राईट. आपण वेगळ्या माध्यमातून ऑर्डर प्लेस करून घेतो. एकतर आपली वेबसाईट आहे www.amboman.com. आपण इंस्टाग्रामवरती DM मध्ये पण मेसेज ऑर्डर्स घेतो, म्हणजे ambo_man वरती. आणि आपण व्हॉट्सअपवरती घेतो. व्हॉट्सअपचा आपला नंबर आहे 9920630479. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण एक्झिबिशन्स मध्ये पार्टिसिपेट करतो. आपण नवीन प्रयोग सुरू केलाय आणि खूप जबरदस्त प्रतिसाद मिळालाय की जे कस्टमर्स आपल्या वेबसाईटवरती आपल्याकडून बाय करून झाले आहेत ते आपल्या समोरून भेटतात की आम्ही तुमच्याकडून विकत घेतो. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे की आपल्या कस्टमरला आपण फेस टू फेस पहिल्यांदा बरोबर. सांगतोय. हा, नाही खूप सुंदर. ऍक्च्युअली मी पण तुझ्याकडले टी शर्ट बघितले होते ना, ते भारी होते आणि मी एकाला रिकमेंड पण केले होते. त्याला जेव्हा मेसेजसाठी पाहिजे होते, मेसेजवाले टी शर्ट, मी म्हटलं होतं की अरे असं असं आहे वेबसाईट, त्या ठिकाणी तू व्हिजिट कर म्हणून. खूप सुंदर. आता ऍक्च्युली हे जे बनवतोस मग ते तू सर्व घरीच बनवतोस ना, म्हणजे प्रिंटिंगचं वगैरे. तर आतापर्यंत आपण ज्या टी शर्टची माहिती घेतली होती ती टी शर्ट कशी बनते प्रत्यक्षामध्ये हे इथे आपण आता पाहणार आहोत. प्रशांत, सांगशील कसं काय ते? तर सर्वप्रथम तर आपण डिझाईन आपल्या कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती बनवतो आणि आपल्या प्रिंटरला ते प्रिंट करायला पाठवतो. आपल्या प्रिंट्स पण सगळ्या बाहेरून येतात. ओके. कारण का लोकल मार्केटमध्ये क्वालिटी तेवढी चांगली मिळत नाही. तरी असं रोल फॉर्म मध्ये, मीटर मध्ये येतं असं. ओके. तर आता एक्झिबिशन असलं की 50 मीटर 60 मीटर असाही रिक्वायरमेंट असते. बरोबर. ओके. तर नंतर आपण काय करतो, त्या प्रिंट्स कट करून घेतो
आणि एक एक इंडिव्हिज्युअल प्रिंट आपण अशा साईडला रेडी करून ठेवतो. हा म्हणजे आता बघा, आता आपण जे टी शर्ट बघणार आहे ना त्याच्यावरती ही असणार आहे, म्हणजे मम्माचं पिल्लू. Yes. म्हणजे अगदी लहान बाळाला वगैरे तशा प्रकारे असणार. आणि ही छोटी टी शर्ट आहे. छोटी टी शर्ट हा, ही आपण बघतोय ती 26 नंबर आहे ना. तुम्ही कॉलरची वगैरे क्वालिटी पण बघू शकता ना, स्टिचिंग वगैरे. हा. तर तो एक प्रीमियम फील तुम्हाला मिळेल. ओके, तर सर्वप्रथम आपण एक टी शर्ट या बोर्डवरती प्लेस करतो. हा. तर या मशीनला बेसिकली म्हणतात हिट प्रेस मशीन. ओके, हिट प्रेस मशीन. या मशीनचं कामच हे आहे की इकडे हा जो पॅनल आहे ह्याच्यामध्ये हीट पास होते. हा. हा जो स्टिकर असतो ह्याला स्टिकर म्हणा, ह्याला डीटीएफ म्हणतात. हा. ओके, हे आपण ह्याच्यावरती प्लेस करतो. तर सुरुवातीला आम्हाला पट्टी वगैरे लागायची, आपण पट्टीने वगैरे प्लेस करायचो. आता पण हुशार झालास. अंदाज झालाय. म्हणजे आता बघून बघून आपण हा. एक्झिबिशनच्या आधी आपण 600-700 टी शर्ट एकत्र प्रिंट करतो. का बोलतो? तर ती सवय झाली आहे. तुम्ही आता बघाल की आता बहुतेक लोक नवीन हा व्यवसाय सुरू करतात ना, त्यामध्ये त्यांना हा अंदाज नसतो की कुठल्या साईजच्या टी शर्टला कॉलर पासून किती खाली जागा सोडली पाहिजे. ओके. तर आयडी तुम्ही t-shirt कधीतरी बघाल ना, कधीतरी पोटावरती येते. पोटावरती येते. हा. Yes. कधी ती गळ्याच्या इकडून सुरू होते. बरोबर, हा. तर ती जजमेंट काय असते की तुमच्या हा जे चेस्ट लाईन आहे इकडून तुमची प्रिंट सुरू झाली पाहिजे. हा. तर आता आम्हाला टी शर्ट प्रमाणे अंदाज आलेला हा. आहे. तर सुरुवातीला आम्ही प्रॉपर ते पण मेजर करायचो, इकडे बरोबर. किती आली हा, पाहिजे. हा. प्रत्येक साईजला वेगळी मेजरमेंट आहे. आता करून करून तुला सवय झाली, एक्सपर्ट झालायस तू आता. तर आता ही मशीन आता म्हणजे ही किती वेळासाठी ठेवायला लागते मग ती? आता कसं असते, जसं आपला ओव्हन असतो ना, आपला प्रीहीट करावा लागतो, हा. तसा हा प्रीहीट करावा लागतो आणि 160 या टेम्परेचरवरती तुला सेट करावा लागतो. ओके. आणि त्यानंतर हा जो ट्रे आपण आतमध्ये एंटर केला, हे 10 सेकंदापर्यंत हे त्याला हीट देते आणि त्यानंतर ते ऑपऑप ऑटो होणार. अच्छा. आणि हा पहिला आपण हीट प्रेस झाला. ओके. आपण दोनदा त्याला हीट प्रेस देतो, कारण का कसं असते की आता बघा, आता ह्याला थोडं क्युरिंग टाइम द्यावा लागणार. हा, म्हणजे थंड व्हायला. थंड करायला. हा. त्यानंतर आपण हे पील करणार, हा. मग परत एकदा करणार, जेणेकरून जे स्टिकर आहे तो टी शर्टला खूप जास्त स्ट्रॉंगली हे होईल, अटॅच होईल. ओके. हा, कारण काय मी कधी कधी बघितलेत ना, काय काय टी शर्ट त्याचे असे मेसेजेस ना तसे खपल्यांसारखे निघत असतात. बरोबर. आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर फॅब्रिकची क्वालिटी, हा. म्हणजे तुमचा बेस जेवढा स्ट्रॉंग असेल ना, तर त्यावरती ते टी शर्ट जेवढं चांगलं बसणार. आता ओके. तुम्ही न्यूजपेपरचा जो पेपर हा. आहे त्याच्यावरती तुम्ही काय चिकटवलं तो पेपर फाटणार. बरोबर. पण तो तुम्ही जर प्रिंटआउटचा पेपर घेतला तो जाड असतो, हा. त्याच्यात तुमचं प्रिंट स्टिकर चांगला बसणार. हा. तर सेम फॅब्रिकच्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट झाली, तुम्ही जे स्टिक करताय, आता हा जो स्टिकर आम्ही म्हणतोय, हा. तर मुंबईत खूप ठिकाणी तुम्हाला 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये मीटर पण मिळतो. ओके. पण आमचा जो प्रिंट क्वालिटी आहे ही बाहेरून येते आणि ह्याच्यामध्ये कोरियन इंक युज केली जाते. ओके, जेणेकरून तुम्ही फक्त ब्रश आणि इस्त्री याला लावायची नसते रेग्युलर युज मध्ये. अच्छा. बाकी तुम्ही वर्षभर युज करा, कधी युज करा, तुमच्या प्रिंटला अजिबात काय होणार. हा. तर आता हे झालेलं आहे नॉर्मल. मी हा. पील ऑफ करून घेतो. हा, मम्माचं पिल्लू आलं टी शर्ट वर. तर आता आपण 1 सेकंड त्याला टच देतो. हा, म्हणजे अजून मजबूत होण्यासाठी प्रिंट ती. Yes, yes. छान. मग हे पण 10 सेकंदच असते काय? हो हो हो. ओके, भारी. आणि सॉरी, तुला मी एक मगाशीपासून प्रश्न विचारायचा विसरलो, आता माझ्या लक्षात आलं की हा व्यवसाय तू कधीपासून चालू केलेला? आपण 2023 मध्ये सुरुवात केली. हा. बेसिकली आपण डिसेंबर मध्ये सुरुवात केली. आपण ज्या दिवशी टी शर्ट लॉन्च केलं तर आपल्याकडे ऑर्डर येत नव्हती. मग आपला सर्वात पहिला कस्टमर होता तेजस रासम, कोकणी युट्यूबर आहे. हा. त्यांनी आपल्याला पहिली ऑर्डर दिलेली होती. पहिली आपण हुडी तेव्हा सेल केलेली. ओके. त्यानंतर मग आपण रेग्युलर टी शर्ट जे आपण घातले आहेत, हा. ओके, त्याच्यानंतर ओव्हर साईज मध्ये, आणि ओव्हर साईज मध्ये आपण 2 वेगळ्या क्वालिटीज घेऊन आलो. हा. मग हुडीज सुरू केले. तर असे आपण एक एक नवीन काय काय गोष्टी चालू करत गेलो. हे आपलं ओव्हर साईजचं टी शर्ट आहे. हा. ओके, जे शोल्डर ड्रॉप आता जी सध्या ट्रेंड हा. आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉलरचा पॅटर्न वगैरे पण बघू शकता. ओके, तर त्यामध्ये आपल्याकडे अजून एक क्वालिटी आहे ज्याला म्हणतात फ्रेंच टेरी. आता हे फॅब्रिकला तुम्ही हात लावून एकदा बघा. भावा, तो बघूनच कळतोय, बघूनच कळतोय तो. अरे, एक नंबर आहे हा. म्हणजे हा खूप रिच वाटतो. म्हणजे कसं असते की आमचं पहिल्यापासून ऑब्जेक्टिव्ह होतं की आपले टी शर्ट घालताना लोकांना एअरपोर्टला किंवा मॉलमध्ये शॉपिंग मध्ये जाताना घालताना भारी वाटलं पाहिजे. हा. म्हणजे लाज नाही वाटली पाहिजे की यार वन टाइम यूज सारखं बरोबर, हा. हे टी शर्ट पातळ नाही वाटलं पाहिजे. म्हणून आपण ही क्वालिटी इम्प्रूव्ह करत जातोय. आणि त्याचबरोबर आता आपण ह्या टोट बॅग्स नंतर लवकरात लवकर सुरू करणार आहोत. तुम्ही टोट बॅगची ही क्वालिटी बघा. हे बघ, मी काही न बोलता रिॲक्शन, हिची आवडती वस्तू. हा, कुठेही जाणार, आपल्या खांद्याला लावली निघाली. हा, म्हणजे ही आता लवकरच लॉन्च होणार आहे काय? येस येस. याच्यात आपण झिप पण देणार आहोत अशी. हा. ओके, आपण खूप सारे मार्केटमध्ये टोट बॅग्स बघितले प्रिंटेड ना, 300 रुपीजला खूप पातळ फॅब्रिक मिळते. हा. मग त्यामध्ये हे जे आपलं कॅनव्हास आहे ना, तुम्ही बघाल ना, तुम्ही वजन बिजन काही टाकून चला, काही नाही होणार. ओके, स्टिचिंग वगैरे पण प्रॉपर आहे. तर मोस्ट प्रोबेबली आता मेच्या एंडला किंवा जूनच्या स्टार्टिंगला ही बॅग्स आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल होते. वा, सुंदर. असं. हा. तर ही आपली टी शर्ट रेडी झालेली आहे. हा. मम्माचं पिल्लू.
हा, अशा प्रकारे टी शर्टची सगळी प्रोसेस होती जी आपण या ठिकाणी पाहिली. म्हणजे आपले कुठल्याही साईजची टी शर्ट असू दे, आपली सेम प्रोसेस आहे ही. येस येस येस. ओके, ठीक आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की कसं आहे की आजपर्यंत तुझ्याकडनं भरपूर लोकांनी टी शर्ट घेतलेले असतील, बरोबर. म्हणजे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. तर कसं आहे की त्यांच्या रिव्ह्यू बद्दल काय सांगशील की त्यांना कसं काय आवडलं वगैरे, किंवा रिपीटची गोष्ट? आता बेसिकली आपला जो कस्टमर बेस आहे ना, म्हणजे रिपीट कस्टमर आपले खूप आहेत. ऑब्जेक्टिव्ह हाच की रिझन त्याच्या मागचं हेच होतं की लोकांनी जे 2023 मध्ये टी शर्ट घेतले ना, ते टी शर्ट अजून ते घालतायत. आता मला मागे एकाने रिव्ह्यू दिला ना की आमची साईज कमी जास्त झाली, पण टी शर्ट ना ते हे आपलं असं ड्रॉप होते, शोल्डर वगैरे पडतात, किंवा ते खूप आटते, तर तसंही नाही झालेलं आहे. तुम्ही आता जनरली साईज आपण म्हणतो ना, ही 26 साईज आहे. 26 म्हणजे काय असते, हा जो घेर असतो ना, हा पूर्ण 26 असतो. ओके. तर तुम्ही वर्षभरानंतर पण मेजर करा, तुम्हाला हा 26च भेटणार. सुंदर. असं आहे. तर ती क्वालिटी आपण मेंटेन केलेली आहे, म्हणून कस्टमर आपल्याकडे रिपीट येतात. आणि हल्ली आपल्याकडे एक नवीन रिक्वायरमेंट आलेली आहे की आपली जी पेपर बॅग आहे, मी तुम्हाला दाखवतो, ही आपली पेपर बॅग आहे. ओके. तर आपण गेली 12 वर्ष ब्रँडमध्ये काम करतोय, तर आपल्या ब्रँडसाठी आपण काहीतरी वेगळंच करणार नक्कीच. तर ही बॅगची रिक्वायरमेंट अशी आहे ना की आपण ही एक बॅग देतो आपण एक्झिबिशन मध्ये, पण खूप सारे वेबसाईट वरती ऑर्डर्स येतात ना, ते लोक आम्हाला स्क्रीनशॉट पाठवतात ऑर्डरचा आणि डीएम मध्ये मेन्शन करतात की आम्हाला एक तुमची कॅरी बॅग पाठवा. ओके. आणि आपण ह्याच्यात एक मेसेज दिलेला आहे, आपल्या भाषेचा गोडवा जगाला दाखव. ओके. आणि ही आमची ब्रँड स्टोरी आहे की आंबोमॅन नाव कसं आलं. तर बेसिकली आपले बाबूजी म्हणजे मालवणी नाटकाचे जनक, ज्याला ते 7 समुद्र पार घेऊन गेले, मच्छिंद्र कांबळी. तर त्यांनी बोलता बोलता एक वाक्य एकदा बोललेले की प्रत्येक माणसात एक कला असते, प्रत्येक सामान्य माणसात एक कला असते, फक्त त्याला वेळ लागते ती कला ओळखायला, की म्हणजे प्रत्येकात काय माझ्यात ही कला आहे, याला मी ग्रो केलं पाहिजे. ओके. आणि मग ही स्टोरी प्रत्येक सामान्य माणसाची आहे. आपला खूप काळ त्याच्यामध्ये जातो, आपण जॉब करतो, वेगळ्या गोष्टी करतो, आणि एकदा एक पॉईंट आपलं की हे आपण भारी करू शकतो, हे आपण आपल्या व्यवसायात टर्न करू शकतो. ऍक्च्युली कसं आहे माहितीये की बरेच जणांच्या अंगामध्ये कला असते, बरेच जणांना करण्याची इच्छा पण असते, पण कसं आहे माहितीये जबाबदारीच्या ओझ्याखालीमध्ये ते चिरडले जातात ते. त्याच्यामुळे कसं आहे की ज्याच्यामध्ये पण काही पण असेल त्याने पुढे येऊन हे समोर जगासमोर आणण्याची फक्त ती वेळ असते. आणि तूही त्यातलाच आहेत, कारण की तू पण जॉब करून हे सर्व करतोयस ते. मस्त. कसं आपण मध्यमवर्गीय आहोत, तर आपल्याला तो एवढा स्ट्रॉंग बॅकअप घरातल्याने सगळे आपल्याला सपोर्ट केलेला असतो, आपण बॅकअप वर विचार करत असतो की सगळं सोडून आपल्याला नाही जमणार. बरोबर. आपण आता सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे जॉब करतो, संध्याकाळवरती वेबसाईटच्या आपला ऑर्डर आले असं डाउनलोड करतो, त्या प्रिंट करतो, नेक्स्ट डे कुरिअर करतो, सॅटर्डे संडे असले की एक्झिबिशन करतो. हा आपला कॅटलॉग आहे. तर बेसिकली आपल्याला जी लोक खूप सपोर्ट करतात, आपले सगळे कोकणातले युट्यूबर ओळखीचे दिसत आहेत. येस, आपले मालवणी लाईफ लकी दादा डे 1 पासून आपल्याला खूप सपोर्ट करतायत हे आपलं प्रमोशन करण्यासाठी. आणि आपली सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, तर हिने आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. आपली गौरी पवार, बिंदास मुलगी. ओके. तर ह्या लोकांनी आपल्या डे 1 पासून खूप सपोर्ट केलाय. म्हणजे काही प्रमोशन असेल, काय असेल, नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं, तर ते लोक भरभरून म्हणजे आपल्याला म्हणजे काहीतरी मराठी माणूस करतोय यासाठी त्यांचा फुल सपोर्ट असतो. म्हणजे नवीन नवीन जेव्हा तुझे पॅटर्न येतात तेव्हा तुझ्या या पॅम्पलेटमध्ये पूर्ण ऍड होते ते. येस येस येस. सुंदर सुंदर. तर प्रशांत, ऍक्च्युली तुझ्याकडले सर्व टी शर्ट वगैरे पाहिले, टी शर्टची प्रोसेस बघितली आणि या सगळ्या मागची माहिती पण कळाली. मला सांग की आता जर हे टी शर्ट जर कोणाला घ्यायचे असतील, म्हणजे एक्झिबिशन मध्ये असू दे, मुंबईमध्ये असू दे, नाही तर भारतामध्ये असू दे, तर या टी शर्टची किंमत कशी काय असेल, म्हणजे साईज नुसार? ओके. तर जनरली आपल्या वेबसाईटवरती इंस्टाग्रामवर तुम्ही ऑर्डर केली तर आपल्या लहान मुलांची टी शर्ट 349 ला पडणार आणि मोठ्यांची टी शर्ट आपल्या 499 ला पडणार. ओके. म्हणजे 2 प्राइसेस मध्ये डिवाइड केलेले आहेत. आता 349 याची ती किती नंबर पर्यंत 349 चालते? आपली 20 पासून जी सुरू होते ती 32 पर्यंत स्मॉल स्किट्स मध्ये काउंट होते. आणि 34 पासून ते 7XL पर्यंत मोठ्यांमध्ये अडल्ट साईज मध्ये काउंट होते. ओके. ती मोठ्यांची किती म्हणालास? 499. ओके. मग 499 तर ती इंडियामध्ये असेल तर ती फ्री शिपिंग चालते ना? येस येस. ओके, ठीक आहे. वेगळे काही चार्जेस पे नाही करायचे. एक्झिबिशनला आपले काही ऑफर असतात कस्टमरसाठी वगैरे, तर एक्झिबिशनला तुम्ही 2 घेतलेत तर वेगळे ऑफर्स वगैरे रन होतात तिकडे. अच्छा. हा. मग ते एक्झिबिशनचं वगैरे जर कोणाला माहिती घ्यायचं असेल तर त्यांनी तुला इंस्टाग्राम वरती फॉलो करायचं. ओके, ठीक आहे, चालेल. तर आता आपण इथे आंबोमॅनकडे आलो होतो आणि इकडले आपण टी शर्ट पाहिले. तर असे सुंदर सुंदर टी शर्ट आहेत आणि या टी शर्टची प्राइस आहे फक्त 499 रुपये आणि तुम्हाला याची डिलिव्हरी फ्री मध्ये मिळणार. आता उदाहरणार्थ या टी शर्ट आपण पाहतोय, याच्यावरती मेसेज आहे अंगापेक्षा भोंगो मोठो. दुसरं आपण या ठिकाणी बघायला गेलो तर हयच करायचा आणि हयच भोगायचा, असे वेगळे वेगळे जे कॉमेडी किंवा खऱ्या आयुष्यातले जे मेसेज असतात ते इकडे तुम्हाला या ठिकाणी मिळणार. तर इकडे ती या काय येतात, तर अशा प्रकारचे तुम्हाला टी शर्ट मिळणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 7XL पर्यंत आहेत आणि सर्वात खालची म्हणजे न्यूबॉर्न बेबीची. न्यूबॉर्न बेबी पासून 7XL पर्यंतच्या टी शर्ट आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आहेत. कसं आहे की आपण अशाच व्हिडिओ बनवतो ज्या लोकांसाठी चांगल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी आलो होतो आणि मला खूप सुंदर वाटलं. तर तुम्ही सुद्धा या टी शर्ट एकदा नक्की ऑर्डर करा. मी एकदा ऑर्डर करा याच्यासाठी सांगतोय की या क्वालिटीमुळे तुम्ही दुसऱ्यांदा ऑर्डर नक्की करणार आणि हा तिसऱ्यांदा पण नक्की सांगणार.
तर हा बघा इथे आपण आता व्हिजिटिंग कार्ड बघतो, जिथे आपण पाहू शकतो आंबोमॅनचा व्हिजिटिंग कार्ड आहे. आपल्या भाषेचा गोडवा आपण जगाला दाखवूया. आणि इथे आपण पाहू शकतो इथे व्हॉट्सअप नंबर आहे, इंस्टाग्रामचा ID आहे, प्लस वेबसाईट पण दिलेली आहे. काही असेल तर नक्की संपर्क करा. तर प्रशांत कांबळी आंबोमॅन, ॲक्च्युली तुझ्याकडे येऊन खूप छान वाटलं. म्हणजे छान यासाठी वाटलं की जी गोष्ट मी अनुभवली होती क्वालिटीच्या माध्यमातून ती मी आज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुझ्याकडे आलो. खूप सुंदर वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आपण वेअर केली होती ती कशा प्रकारे बनते आणि त्याच्या मागच्या गोष्टी आहे तुझ्या माध्यमातून मला कळल्या. अजून एक गोष्ट की सर्व मॅसेजच्या टी शर्ट बघितले, पण तू जी घातलेली टी शर्ट आहे ना कोकण, ती मला भाई खूप आवडली. हां, तर हे जे आपलं टी शर्ट आहे ना, हे आपण मर्चेंडाईज आपण बनवतो. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कोकण 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 हां, गाणं, कोकण. हां. ते जे गाणं आहे ना कोकणातलं, म्हणजे जो कोण व्हिजिट करतो प्रत्येकाच्या इंस्टाग्राम स्टोरीवरती बरोबर, गाणं हां, गाणं हां, असते. तर त्या गाण्याचं ऑफिशियल मर्चेंडाईज आपण बनवतो. ओके. तर द्रौपदी क्रिएशन्सचं आपल्यावर टायप आहे. तर हे कोकण कोकण गाणं जे आहे तर त्याचं टी शर्ट आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. हां. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं एक नवीन गाणं आलंय, आम्ही सातारी. अच्छा. ओके, तर आम्ही सातारी ह्या गाण्याचा टी शर्ट पण आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर आपण सांगायचं उद्देश आहे की आपण मर्चेंडाईजही बनवतो. म्हणजे कोणी युट्यूबर असेल, कॉन्टेंट क्रिएटर असेल, तर त्यांचं मेजर काम असते कॉन्टेंट बनवलं, पण त्यांना वाटते की आपले फॅन फॉलोअरनी आपले टी शर्ट घालावं, बरोबर. त्यांचे डायलॉग असतात ते घालावे. तर ते बनवण्यापेक्षा ते त्यांच्या कामावरती फोकस करतील. आम्ही त्यांच्यासाठी हे बॅकएंडला पुढे लॉजिस्टिक्स हँडल करतो. त्यांचं डिझाईन बनवणं, हां. प्रिंट करणं, कुरिअर करणं. म्हणजे ते ऑर्डर घेत जातील आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रिंट करत जाऊ. असंच आपले अजून कॉन्टेंट क्रिएटर आहेत. म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर म्हणण्यापेक्षा ऍक्टर आहेत, सुबेदा देसाई म्हणून. तारिणी सिरियल मध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल. हां. तर त्यांचं बंड्या नावाचं एक छोटं कॅरेक्टर लहान मुलाची भूमिका करतात. युट्यूबवरती नाही म्हणतात 10 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर वा. आहेत. तर त्यांचे टी शर्ट्स आपण बनवतो. तर अच्छा. आमच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात ना तर मर्च मित्र मंडळ म्हणून तुम्हाला एक टॅब दिसेल. तर ते गेलात तुम्हाला तिकडे द्रौपदी क्रिएशनचं टॅब दिसेल. तिकडे हे कोकण कोकण आणि आम्ही सातारा टी शर्ट तुम्हाला मिळतील. आणि सुबेदा देसाई म्हणून ते असेल तिकडे तुम्हाला त्यांचे टी शर्ट भेटतील. हां. तर तुम्हालाही कोणाला मर्चेंडाईज बनवायचं असेल, काही करायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. ओके. आता ॲक्च्युली सर्वात माझा शेवटचा प्रश्न की मी तुझ्याकडे आलो, लोक आपले व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना तू काय सांगशील आपल्या या टी शर्ट बद्दल? येस, बेसिकली कसं आहे की छोटी सुरुवात केलेली. लोक म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतात, पण मला गेल्या 3 वर्ष असा अजिबात अनुभव नाही आला. मला कोकणातल्या, मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरने भरभरून सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीत. इव्हन आमचे जे कोकणातले टी शर्ट बनवणारे बांधव आहेत, म्हणजे आम्ही झालो, परत बायग्या झाला, वस्त्रकला झाला किंवा प्रिटी मून झाले, तर आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतोय. कारण कसं असते माहितीये, या टी शर्टच्या बिझनेसमध्ये टी शर्टची क्वालिटी आणि डिझाईन हे 2 मॅटर करते. आणि तिसरं म्हणजे मार्केटिंग. हां. तर काय होतंय की काही बहुतेक नवीन नवीन जे उद्योजक येत आहेत ते ही डिझाईन ऍज इट इज उचलतात आणि कॉपी करतायत. बरोबर. मग आमची सगळी मेहनत पूर्ण पाण्यामध्ये जाते. हां. आणि आपण तेवढे फायनान्शियली एवढे पाठबळ नसले असतो की आपण प्रत्येक डिझाईन रजिस्टर करू. हां, बरोबर. ओके. तर ह्यामध्ये आम्ही मॉरली एकमेकाला सपोर्ट करतो की तुझी डिझाईन तू सेल कर, माझी डिझाईन मी सेल करतो. आम्ही ते एक चांगलं नेक्सस एकमेकांमध्ये उभं केलेलं आहे हां. की जेणेकरून एकमेकाच्या कलाकाराचा आपण कलेचा सन्मान करतोय. हां. तर हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या व्ह्युअर्सला माझं हेच सांगणं आहे की आमची क्वालिटी एकदा नक्की ट्राय करा. आम्हाला ऑपॉर्च्युनिटी द्या. आम्ही नक्की सांगतो की आमची क्वालिटी तुम्हाला आवडेल, आमचे डिझाईन्स तुम्हाला आवडतील. एकदा ऑर्डर करून बघा, क्वालिटी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हां, ठीक आहे, चालेल, थँक्यू. आणि आज मी तुझ्या घरी आलो होतो Yes. सगळं टी शर्टचं पाहण्यासाठी. नेक्स्ट टाइम जेव्हा येईन ना तुझ्या मोठ्या शॉपमध्ये आलो पाहिजे. अरे खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट तुला. चल चल, थँक्यू. Thank you so much. चल बाय. तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती आंबोमॅन या टी शर्टचा जो व्यावसायिक आहे म्हणजे प्रशांत कांबळी याच्या घरी. म्हणजे कसं आहे की आजपर्यंत आपण त्याची टी शर्ट वेअर केली होती, चांगल्या क्वालिटीची होती. आणि ती आज आपण त्याच्या या युनिटमध्ये येऊन आपण भेट दिली होती, जिथे आपण सर्व पाहिलं. म्हणजे त्याच्या मागची त्याची कहाणी असो किंवा बनवण्याची पद्धत असू दे किंवा इतर सर्व गोष्टी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. तर तुम्ही ही टी शर्ट बिंदासपणे तुम्ही ऑर्डर करू शकतात. खूप चांगल्या क्वालिटीचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून ते 7 XL टी शर्ट यांच्याकडे उपलब्ध आहेत. ते पण भरपूर साऱ्या मॅसेजमध्ये आणि युनिक अशा कलरमध्ये. तर तुम्ही इकडे नक्की ट्राय करू शकता. तुम्ही जर मुंबईसारख्या ठिकाणी असाल, जवळ असाल, तर तुम्ही संपर्क करा. जर तुम्ही लांब असाल तर तुम्ही वेबसाईटवरनं तुम्ही ऑर्डर करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हरी ह्यांच्याकडनं फ्री शिपिंग आहे संपूर्ण भारतामध्ये. भारताच्या बाहेरसुद्धा यांच्या टी शर्ट जातात, पण भारतामध्ये फ्री शिपिंग आहे. तर ही संधीचं एक चांगली संधी, तर तुम्ही याचा नक्की फायदा घेऊ शकतात. यांच्याकडले टी शर्ट ऑर्डर करू शकतात. एकदा जर तुम्ही यांच्याकडले टी शर्ट ऑर्डर केली तर तुम्हाला ते नक्की आवडतील. तुम्ही अजून टी शर्ट ऑर्डर कराल तर दुसऱ्यासमोर रिकमेंड कराल. आता हा व्लॉग मी इथे संपवतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू शकेल नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.